तर हिम्मत असेल तर सभा अडवून दाखवा, वैभव नाईकांनी निलेश राणेंना हे आव्हान दिलेलं आहे। उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे आणि अशातच ते राणे पितापुत्रांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत। त्यामुळेच यावरून एकीकडे निलेश राणेंनी सभा एखाद्या हॉलमध्ये घ्यावी असं म्हटलंय, तर दुसरीकडे वैभव नाईकांनी निलेश राणेंना थेट आव्हान दिले। वैभव नाईकांशी याबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। आज उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतोय, परंतु टीका केली जाते विरोधकांकडून, खास करून कुडाळ मतदारसंघामध्ये काही बरं वाईट राणेंच्या विरोधात बोलल्यास सभा उधळवू असा निलेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। कशा रीतीने बघताय? खरं तर लोकांनी तुम्हाला पराभूत करून उधळून दाखवलेलंच आहे, परंतु ज्या योग्य गोष्टी असतील त्या आम्ही बोलणारच आहोत। आज भाजप सरकारने ज्या पद्धतीने लोकांवर अन्याय केला, ज्या पद्धतीने गुजरात सरकारने महाराष्ट्र अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अन्याय केला आणि यामध्ये भाजपच्या असून देत किंवा शिंदे गटाच्या असून देत कोणी बोलत नाहीत। अनेक उद्योग हे गुजरातला गेलेत आणि त्याविरोधात आम्ही बोलणार आहे आणि निश्चितपणे कोणाची उद्याची हिंमत असेल तर त्याने तिकडे यावी। शिवसैनिक सक्षम आहेत आणि ही सभाच नाही, खरं तर आम्ही उद्धवजी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही स्वागत या ठिकाणी ठेवलं आणि कणकोलीमध्ये ही सभा ठेवलेली आहे। निश्चितपणे या उद्धवजींना प्रतिसाद आहे तो आपल्याला आजच्या दौऱ्यानुसार दिसून येईल। कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे इच्छुक आहेत आणि त्यापूर्वी स्वतःचं वातावरण निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारची एक धमकीवजा इशारा दिला जातोय। नाही, खरं तर कोण उमेदवार आहेत काय आहे त्याच्यापेक्षा जे आता बोलत आहेत त्यांनी दोन वेळा त्यांनी पराभवाची चव चाकलेली आहे आणि लोकांनी त्यांना काय पराभव घ्यायचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सभा अडवून दाखवा अशा प्रकारचं प्रति आव्हान देखील वैभव नाईक यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ मंगेश पदामकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, कणकवली।